गोंदिया जिल्ह्यातील आरपीआय गटाची बैठक उत्साहात संपन्न। गोंदिया येथे आरपीआय ची एक महत्त्वपूर्ण बैठक रेस्ट हाऊस मध्ये पार पाडण्यात आली। या बैठकीमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर तसेच आगामी नगर परिषद निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला विदर्भ सचिव यशवंत उके, जिल्हा उपाध्यक्ष ताराचंद सुखदेवे मोरगाव, अर्जुनी तालुक्याचे युवा नेते कमलेश वाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर देण्यात आला। तसेच स्थानिक पातळीवर जनतेशी संपर्क वाढवण्याच्या दिशा दिल्या गेल्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। मी ताराचंद सुखदेवे, गोंदिया जिल्ह्याचा उपाध्यक्ष, आरपीआय आठवले गटाचा उपाध्यक्ष आहे। आमची आदरणीय विदर्भ सचिव यशवंतरावचे उके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहामध्ये आठवले गटाच्या मार्फत एक आज मीटिंग आयोजित केलेली होती। या मीटिंगचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर चर्चा करण्यात आल्या। महिला सक्षमीकरण, शासन आमच्या दारी अशा अनेक योजनांचं या ठिकाणी विषयावर चर्चा करण्यात आल्या। आणि त्याचबरोबर आज गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या संबंधानं देखील या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये चर्चा करण्यात आली। कार्यकर्त्यांमध्ये असं ठरवण्यात आलं की जर पक्षाने आम्हाला अनुमती दिली तर आमच्या पक्षामार्फत आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुका, गोरेगाव तालुका, अर्जुनी मोरगाव तालुका, गोंदिया तालुका या अनेक तालुक्यांमध्ये आमच्या पक्षांचे मार्फत महानगरपालिकेमध्ये आम्ही उमेदवार ठेवू। जर आम्हाला आमच्या पक्षाने आम्हाला अनुमती दिली तर ठेवण्याची आमची अशी एक कल्पना या ठिकाणी मांडण्यात आली या सभेमध्ये। आणि अशा प्रकारे आम्ही पुढे भाग घेऊच अशी आमची या इच्छा आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।